पवन लक्ष दे. इफ स्टेटमेंट झाली होती ना, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट होती, एक क्वेश्चन विचारला होता मी, तो बिल कॅल्क्युलेटरचा. आठवतं का नाही? बघितलंच नाही. येस सर. ठीक आहे. हां, आय गेस अंजली का कोणीतरी एक होतं तुमच्यापेक्षा, फक्त एकाला समजलं यस होतं. सर, कैलकुलेटर बनाने लगा सर. नाही कॅल्क्युलेटरवाला नाही. बिल काउंट इलेक्ट्रिसिटी करना बिल. था सर. हां 1500 यूनिट के लिए 5 रुपीज से हां. उसके ऊपर था तो 10 रुपीज, ठीक और आहे. लास्ट था करेक्ट. 1000 के ऊपर जो थे उनके 20 रुपीज समथिंग. ठीक आहे. आठवतंय का नाही? कुठे लिहिलं असेल नोटबुकमध्ये. मॅडम नाही लिहिला? सॉल्वच नाही केला का? केलाय का? तुम्हाला सांगतो तेवढाचा क्वेश्चन केला ना, ऑपरेटर खूप नीट समजेल. येस सर. ठीक आहे. कसा सॉल्व्ह केला रे तो क्वेश्चन? काय होता की 500 रुपये, जर 500 युनिट आले असेल तुमचे, तर पर युनिट 5 रुपये तुम्हाला लागेल घराचे. जर 500च्या पुढे गेलं असेल तर 10 रुपये लागेल. म्हणजे 750पर्यंत गेलं तर 10 रुपये लागेल. 750च्या वरती गेलं तर 15 रुपये पर युनिट, आणि 1000च्या वरती गेलं तर 20 रुपये पर युनिट. माझं बिल आले 650 युनिट. मग किती रुपये पर युनिट लागलं पाहिजे? माझं बिल आलं, एक सिम्पल घ्या, 500च्या पुढे गेलं, 500पर्यंत 5 रुपये पर युनिट बिल आलं पाहिजे. 500च्या पुढे आणि 750च्या मध्ये 10 रुपये पर युनिट बिल आलं पाहिजे. ठीक आहे. आणि 750च्या पुढे आणि 1000च्या मध्ये 15 रुपये पर युनिट, आणि 1000च्या पुढे 20 रुपये पर युनिट. तर माझं बिल आलं आहे 650. सॉरी, माझे युनिट्स आले आहेत 650. तर किती रुपये माझं बिल आलं पाहिजे? किती रुपये प्रमाणे लागलं पाहिजे ते सांगा. 10 रुपीज. रॉंग. असं जर झालं तर तुम्ही MSCB वाल्यांना पकडणार नाही का तुमचे? अरे, ज्याची कोणाची घरी शेती असेल ना, त्याला तर नीट अजून माहिती असेल रे. मोटरचं पण तसंच येतं ना. ते काय तुमचं जे DP असते त्यांचं तर अजून विश्लेष करून एकदम व्यवस्थित येतं. शेती आहे का कोणाची घरी? आहे का DP वगैरे आहे का? अरे मग कधी लाईट बिलही बघितलं नाही का तुम्ही? ठीक आहे, असो, लक्ष द्या. 650 युनिट आहे मॅडम. तर मग मी काय 500 रुपयेपर्यंत जर 500 युनिट जर गेले तर 5 रुपये प्रमाणे लागला पाहिजे. टोटल वरती माझे किती युनिट झालेत? 650. मग वरती किती लागले पाहिजे? वरच्या 150 युनिटला किती रुपये लागले पाहिजे पर युनिट? 10 रुपये. 5 रुपये कसं काय बोलले? 10 रुपये कसं बोलले? 10 रुपये काय 500 युनिटपासूनच 10 रुपये लागायला सुरू. समजतंय का मागे काय माझं म्हणणं आहे? नाही का? हे सिम्पल एक लॉजिक घेऊ आपण. ठीक आहे, लक्ष द्या सगळे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तुमची नका घेऊ. एक क्वेश्चन दिला होता तुम्हाला. त्या क्वेश्चनमध्ये काय होतं की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल कॅल्क्युलेट करायचं. एवढी कन्सेप्ट समजली, खूप झालं ऑपरेटर्सला. तुम्हाला बिल कॅल्क्युलेट करायचं होतं, इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे, कॅल्क्युलेटर नव्हे, इलेक्ट्रिसिटीचे बिल येतं ना घरात, ते कॅल्क्युलेट करायचं होतं. ठीक आहे. तर आता ते स्टँडर्ड काय आहे की माहीत नाही मला. ठीक आहे. बट एक काय आहे की जर 500 युनिटपर्यंत, जर 500 युनिटच्या आत जर तुमचे युनिट्स खर्च झाले असतील या महिन्याला, तर पर युनिट मागे तुम्हाला 5 रुपये लागतील. ठीक आहे. तेच जर 500च्या पुढे गेलं असेल आणि 750च्या आत असेल तर तुम्हाला पर युनिट 10 रुपये लागतील. ठीक आहे. तेच जर 750च्या पुढे गेलं असेल आणि 1000च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला 15 रुपये पर, चला 1000च्या पुढचं विसरून 15 रुपये युनिट लागतील. समजलं किती? 5, 10 आणि 15 रेंज कळाली प्रत्येकाची. आता माझे आले टोटल युनिट 650 या महिन्याचे. हां, एवढं बिल येतं का मॅडम?
चलो, पण तुम्ही किती रुपये प्रमाणे केलं मला सांगा. तेच तर चुकलं. सर 500ला 5ने करणार आणि बाकीचे जेवढे युनिट राहतील त्यांना 10ने आणि करणार. करणार 8 स्टँडर्ड मॅथ्स. पण करताना सर मी चुकीचं केलंय. हा मग तेच तर, मग सगळ्यांनी चुकीचं केलंय ते. एकाला नाही फक्त हे 8:30च्या बॅचचे 2 मुलं होते, त्यांना समजलं फक्त ते. मी कन्फ्युज झाली होती सर तिथं करताना, मला समजलं पण मी केलं. इथे कन्फ्युजनचा याचं हेच नाही, इथे कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स. ठीक आहे, तुमचंच नाही, सगळ्यांना झालं, सगळ्यांचं. कोणी एकाने विचारलं नाही मला, मी मुद्दाम क्वेश्चन टाकतो, एकाने विचारलं नाही. इथे फक्त कॉमन सेन्स आहे. तिथे लिहिलंय, मग तिथे दुसरं काहीतरी दिलं असतं ना. मी इलेक्ट्रिसिटी बिल का लिहिलं, मग दुसरं काहीतरी विचारलं असतं. हा ऍक्च्युली कुठे होता हा क्वेश्चन, नाही हा UPS मध्ये पण विचारला होता, बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं याचं ते कॉलेजच्या ते फायनल इयरला नाही का प्लेसमेंटच्या एंट्रन्ससाठी विचारलं होतं. कॉग्निझंटच्या एंट्रन्ससाठी विचारलेलं, एंट्रन्स टेस्ट असते ना त्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्हची, त्यामध्ये विचारलेलं. सगळ्यांचं चुकलं, इन्क्लुडिंग मी. नंतर विचार केला की चुकलं काय, म्हणून मी इकडे टाकलं, म्हटलं बघू किती लोकांना येतो. समजलं का काय लॉजिक आहे. 650 युनिट गेले मॅडम, तर 500 युनिट पर्यंत तर 5 रुपये प्रमाणे लागलं पाहिजे. वरती किती युनिट उरले, 150, तर ते किती प्रमाणे लागले पाहिजे, 10 रुपीज. अभी ये लॉजिक आपको बस उस कोड में लगाना है. पहिले तर मॅथ्स लावा सिंपल नोटबुकमध्ये, त्यानंतर मग तुमचं पायथनच्या भाषेत लावा. समजलं का. 2-3 गोष्टीने होईल जर करायचं म्हटलं तर. समजलं. थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करा आणि लावा ते डोकं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं, आपण काय करत होतो, तुमचं स्ट्रिंग झालं होतं आपलं डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे, वी वर स्टार्टिंग, ठीक आहे. असो, जस्ट रिव्हिजन घेतली मी याची, की बघू म्हटलं किती येत आहे, बट समस्या आहे. तेच जर मी आता सिम्पल लॉजिक विचारलं असतं ना, ते पण नसतं आलं, हे तर लांबच राहिलं. आपण स्ट्रिंग बघितलं होतं ना, स्ट्रिंग. ओके, फाईल किती लोकांनी बनवली त्याची स्ट्रिंगची, किती मेथड्स वापरले, किती काय केलं फाईलमध्ये. तुम्ही नाही केली श्रेया मॅडम. ORD आणि CHR काय करतं, सांगितलं पण तुमच्या फ्रेंडने. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल ते पाठ करायला किती हे जातं. ठीक आहे, बट मी तुम्हाला त्याची ट्रिक काय सांगितली, की त्याचं जे टास्क आहे त्या फंक्शनचं, ते पॉसिबल आहे का नाही ते बघा. एक वेळेस ते नाव विसरला चालेल, बट पॉसिबल आहे का ती गोष्ट. कॅपिटल करणं, स्मॉल करणं, लेफ्ट स्पेस, ठीक आहे, स्पेस ऑप्टिमायझेशन्स त्याला म्हणतो आपण, ते करणं पॉसिबल आहे का हे बघा. ठीक आहे, तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्ये तो भन्नाट दिलेले आहेत, बरेच दिलेले आहेत. त्याच्यावरती आता एवढं लक्षात राहणं नाही आहे पॉसिबल आहे, इवन आय कॅन अंडरस्टँड. ठीक आहे, डॉट फाइंड वगैरे. ठीक आहे, इथे बघून पण कोणी जर करायचं इज अप्पर इज लोअर, काय देतं रे आउटपुट, कशामध्ये देतं, इज अप्पर इज लोअर, बुलियनमध्ये, फॉल्स अँड ट्रू, म्हणजे कॅपिटलमध्ये आहे का स्मॉलमध्ये आहे का. ठीक आहे, आणि जर तुम्ही काहीच नाही, फक्त त्याचा काय आहे सिंटॅक्स लक्षात ठेवायचा आणि वेगळे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, समजलं. आता तसंच साठी आपण मेन इंडेक्सिंग आणि स्लायसिंग बघितलेलं. काय इंडेक्सिंग, 2 प्रकारचे. एक इंडेक्सिंग कुठली आहे, बोला. निगेटिव्ह इंडेक्स, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इंडेक्सिंग कुठून करतो, स्टार्ट कुठून होते, -1 -1 पासून, -0. सोडला असतं मी आज NMD. -1
आणि पॉझिटिव्ह इंडेक्सिंग 0 पासून. सो इट स्टार्ट्स विथ, जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचाल तर इट स्टार्ट्स विथ अ होल नंबर. ठीक आहे, ॲक्सेस करताना. तसंच आता आपल्याला हां लिस्टवरती लिस्टचे कॉम्प्रिहेन्शन्स बघायचे आहेत. ओके ओके ओके. तसंच जसं याच्यासाठी दिलेलं काय म्हणतात त्याला, स्ट्रिंगसाठी जसे डॉक्युमेंटेशन दिलेले तसेच डॉक्युमेंटेशन्स लिस्टचे पण आहे. ठीक आहे. सो जस्ट लेट मी सी किती आहे तुम्हाला डेटा अनालिटिक्सला. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण कंप्लीट फाईल पाठवण्यात येईल 9:30च्या बॅचला. ठीक आहे. हां, ऑपरेशन्स केले होते का लिस्टवरती? जे आपण ऑपरेशन्स करत होतो करून बघितले होते का? दिसतंय का आता? दिसतंय का मागे प्रत्येकाला? कॉम्प्रिहेन्शन्स बघू डायरेक्ट लिस्टवरचे. सगळ्यात पहिले लिस्ट कशी बनवतो आपण? सिंपल, क्रिएटिंग अ लिस्ट. एक आपण लिस्ट घेऊ, त्याचे एक आपण नावं घेऊयात. ठीक आहे. ठीक आहे. एक सिंपल मैंने एक नेम ले लिया, एक लिस्ट ले ली जिसमें मैंने आपके नंबर्स स्टोर कर लिए. ठीक है. पहले तो एक बात बताओ, अगर मैंने उसको प्रिंट किया, ठीक है, मैंने उसको अगर प्रिंट किया तो आन्सर कसं येईल सांगा? पूर्ण लिस्ट येणार. एक लिस्ट येईल. ठीक आहे. आता मला असं प्रिंट करायचं आहे, तुम्ही सांगा. रोहित, पवन, संदीप, श्रेया, गायत्री. पवन, संदीप, श्रेया, गायत्री. वन आफ्टर द अदर. सर कॉमा यूज करना. बोला मॅडम. श्रेया मॅडम बोलो. संदीप, पवन सांगा. नाही केले पूर्वीचं लेक्चर. म्हणजे काय एक काय हे म्हणजेच काय सिक्वेन्स काय वापरणार? कसं लिहिणार मग? फॉर आय इन ए प्रिंट ए. तुम्ही जास्त हे नका करू, तुम्हाला आत्ता शिकवलं म्हणून तुम्ही आन्सर देताय, नाही तर तुमचे पण असेच हाल होतील. काय असं ना यांना जास्त येते इतक्या. तुमच्या आधीचं लेक्चर त्यांचं ते झालंय, त्यांना फॉर लूप शिकवलंय म्हणून ते आन्सर करताय. लक्षात ठेवा लूप्स कशाला वापरता, नाही तर राहिलं इंटरव्ह्यू फिर या मॉक इंटरव्ह्यूला लेवल सबके निकलेंगे. ठीक आहे. सिंपल येणार आहे इतकं आपण शिकलो होतो का बरं? तर ही काय सिंटॅक्स काय फॉर लूपचा? फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. सिक्वेन्स काय आहे? स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट, रेंज. ह्याच्यामधनं आपण ॲक्सेस करू शकतो का? फक्त संदीप पर्यंत आपण थांबू शकतो का? हो सर. हो. काय वापरून? मला संदीपला नाही ठेवायचंय, संदीपला इथे, तर काय वापरावं लागेल? स्लायसिंग किंवा इंडेक्सिंग. स्लायसिंग. इवन दॅट कॅन बी डन, करेक्ट. बट आपण याच्यामध्येच फॉर लूप मी तुम्हाला आत्ता शिकवताना बोललो होतो, इफची कंडिशन. इफच्या कंडिशनने पण होतं. इफ आय इक्वल टू संदीप, कंटिन्यू, प्रिंट आय. चलो तर एक एक ॲक्सेस करू. ठीक आहे.
आता सांगा सगळ्यात पहिले जर मला रोहित फक्त प्रिंट करायचं तर कसं करणार? प्रिंट रोहित कोण बोललं? A of 0. काय म्हणतात त्याला? Indexing. Indexing. जर इंडेक्सिंग समजलं नाही तर नंपाय मध्ये इंडेक्सिंग मग विसरून जा. त्यामध्ये तर थ्री डायमेन्शनल ॲरे पण शिकवणार आहेत. मग त्याच्यामध्ये लोकेट होत नाही गोष्टी. त्याच्यामध्ये तर रोज अँड कॉलम्स आहेत. मॅट्रिक्स वरती ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स. मग तर अजून ॲडव्हान्स मॅथ्स आहे. काय करणार तेव्हा? विसरून चालणार नाही म्हणून सांगतोय. आता तर मी खूप टाइम स्पेंड करतोय या गोष्टींवरती, बट तेव्हा नाही करणार, कारण की तेव्हा तुमचं बेसिक झालेलं असेल. सो मी इंडेक्सिंग स्लायसिंग तिथे नाही एक्सप्लेन करत बसणार, म्हणून सांगतो तो समजून घ्या. कसं केलं रे? 0. याच ठिकाणी जर मला टू जर खूप मोठा नंबर आहे, ठीक आहे, सपोज टोटल 70 आहेत, करेक्ट तुम्ही टोटल 70 आहे, 70 स्टुडंट्स आहे. चला मला माहीत नाही टोटल किती आहे, कारण की लिस्ट खूप मोठी आहे. मला लास्ट ॲक्सेस करायचा आहे, कसा करेल? -1. ठीक आहे, कंडिशन कळाली का? पण मी जेव्हा सांगतो तेव्हा लक्षात घ्या. इंटरव्ह्यूमध्ये सांगताना ते विचारतील, मग जर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे तर मग नेगेटिव्ह इंडेक्सिंगची गरजच काय? क्वेश्चन आहे, क्वेश्चन समजला का? इफ देर इज पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, बट देन वाय देर इज अ नीड ऑफ नेगेटिव्ह इंडेक्सिंग? ठीक आहे, वेन एव्हर वी डोंट हॅव द ॲक्च्युअल काउंट ऑफ टोटल. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण काउंट पण करू शकतो की टोटल किती आहे, युझिंग विच फंक्शन. किती मल्टिपल ऑप्शन हे कळत आहे का? प्रिंट सिंटॅक्स कसा आहे रे? ए स्क्वेअर ब्रॅकेट -1 लास्ट आलं, करेक्ट? समजलं? आता यामध्ये संदीप करायचं आहे मला. पॉझिटिव्ह इंडेक्सिंगने किती होईल? 2 होईल फक्त. नेगेटिव्ह नेगेटिव्ह इंडेक्सिंगने -3. -3. ओके, ठीक आहे, चल. अजून एखादी कन्सेप्ट आहे का अशी डिटेलमध्ये जे तुम्हाला विचारतात? हां, अपडेटिंग एक आहे. अपडेट करणं म्हणजे मला आता इथे संदीपच्या ऐवजी मला इथे दत्ता पाहिजे. कसं करणार? एक सिम्पल लॉजिक लावा रे तुम्ही पहिले. रिप्लेस कशामध्ये तरी आहे. स्ट्रिंग मध्ये आहे. स्ट्रिंगमध्ये इथे नाही आहे तसं. आपण लिस्ट डेटा स्ट्रक्चर शिकतोय. यासाठी काय करावं लागतं माहिती आहे? हां, ए कुठल्या गोष्टीवर अपडेट करायचं आहे आपल्याला? कितव्या पोझिशनला आहे तो? काय अपडेट करायचं आहे? प्रिंट काय करणार मी आता? लिख लो ये अपडेटिंग अ लिस्ट कहीं पे. नाही नका लिहू, तुमचं काय, तुमची थोडी बॅच आहे, परत तुमचंही तेच होणार आहे, विसरणारच आहे तुम्ही. कशाला लिहिता? काय हे लक्षात ठेवा बरं का. अपडेटिंग तुम्हाला हे क्वेश्चन्स पण देतो मी जे माझ्याकडे आहेत, मग तयारीच करून घ्या. स्क्रीन नॉट विजिबल.
किसी को नहीं हो रही क्या ऑनलाइन? अरे कसं काय कसं काय दिसतंय? नहीं सर विजिबल है. हाँ, अपडेटिंग लिस्ट. जल्दी हो गया. ठीक है, लिख लो. तब तक मैं आगे का एग्जांपल ले लेता हूँ. Equals to, let's say, 10, 20, 30, 40. मैं आपको ये होने के बाद एक बुक दूंगा जो मैं भी प्रेफर करता हूँ. आई गेस दैट्स वन ऑफ द बेस्ट बुक ऑफ पाइथन. बहुत डिटेल कोड है उसमें, बहुत डिटेल. एक कॉलेज की है, मैं कॉलेज का नाम भूल गया, दिल्ली का कोई कॉलेज है, बहुत डिटेल में. मैंने भी वहीं से पढ़ा था. मैं वही प्रेफर करता हूँ बुक भी, जब भी कुछ एडवांस चीज़ है. मैंने मार्क भी करके रखा है उसमें, तो मैं सीधा आपको बुक की प्रिंट भेज दूँगा. ठीक है, तो सबको, लेकिन आपको अभी नहीं दे रहा मैं. जब फंक्शंस ख़त्म हो वो बुक दे दूँगा. और सेकेंडली डेटा स्ट्रक्चर्स के बाद बुक दूंगा. और जब फंक्शंस ख़त्म हो जाने के बाद ये पूरी कंप्लीट फाइल दूंगा. हाँ, तो अभी हम सिंपल इसके लिस्ट के ऊपर कुछ ऑपरेशंस देखेंगे. ठीक है, सबसे पहले हम देखेंगे प्रिंट. कौन सा देखा था हमने? लेन फंक्शन. करेक्ट. क्या करता था लेन? Length of the list. काउंट्स द लेन काउंट करके देता था. Length count करके देता है list की. 4. इंडेक्सिंग में 4 आएगा, लेकिन टोटल लेंथ कितनी है? लास्ट नंबर का जो पोजीशन है वो 4 आएगा. ठीक है, पूछते हैं. 5. किसी को और ब्रेनस्टॉर्मिंग करना है ना, पूछ लेंगे. ठीक है, इसमें और एक ये क्या देगा रे? मैक्सिमम वैल्यू. वैसे ही क्या आएगी फिर? उसका सिंटैक्स कैसा है? Print minimum. अभी इस पे क्वेश्चन कैसे पूछा जाएगा? ठीक है, फाइंड द मिनिमम वैल्यू फ्रॉम द गिवन लिस्ट. ठीक है, फाइंड द मिनिमम वैल्यू फ्रॉम द गिवन लिस्ट. ठीक है, तो कैसे फाइंड करोगे? तो आप फिर एक लाइन में आंसर आएगा रे. उनके पास भी ज़्यादा टाइम नहीं, वो बस देखेंगे कि आप कैसा कर रहे हो. ठीक है, आपने बोल देना कि सर जस्ट गिव मी द लिस्ट, या फिर आपने एक लिस्ट ले ली. ठीक है, लेकिन अभी इसमें फिर दिमाग लगाओ कि लिस्ट में जो नंबर्स है वो इंटीजर होने चाहिए. ठीक है, उसके ऊपर हम काम कर रहे हैं. 3 गोष्टी काय आल्या? मीन मॅक्स असं सिंपल लिहून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, प्रिंट सम ऑफ. हा काय दिल रे? कसला किती येतो? दिसत नाही का? दिसतंय का? ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट, अपेंड. मॅक्झिमम क्वेश्चन विचारतो त्याच्यात, मॅक्झिमम. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण एक लिस्ट घेऊ. लेट्स चलो आपण हीच घेऊ. ठीक आहे, आता मी केलं ए डॉट. काय आलं रे सगळ्यात पहिले? अपेंड. त्याला पण माहिती आहे अपेंड. रवी. काय कशामुळे झालं काय? बिकॉज करेक्ट, पायथन इज केस सेन्सिटिव्ह. काय झालं इथे? रावी अपडेट लास्टला झालं. ऍड झालं. ऍड झालं नाही बोलायचं. कुठे ऍड झालं? अजून टेक्निकल टर्ममध्ये बोलायचं तर लास्ट इंडेक्सला ऍड झालं. ठीक आहे, किंवा फर्स्ट नेगेटिव्ह इंडेक्सला ऍड झालं. टू से इन टू मोर टेक्निकल टर्म्स. ठीक आहे, अपेंड फंक्शन काय करतं? एलिमेंट्सला ॲड करतं. ठीक आहे, तर तुमचं बॅचच होतं का? ठीक आहे, चलो अजून एक बघून घेऊ आपण. ए डॉट काय आलं रे? इन्सर्ट. आता मी करतो.
असं कसं काय आलं? एक सेकंड दुसरं घेऊ आपण काय प्रॉब्लेम नाही. m equals to 1 2 3 4 and m dot insert first conditionला 0. हां इथे काय झालं काय आलं? अजून कसं कसं आलं पण? भूल जाऊ. समजलं का मला काय सांगायचं होतं? क्वेश्चन येतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्सर्ट अँड अपेंड. इंसर्ट एड्स एट अ स्पेसिफिक इंडेक्स. लिख लो कहीं पे. संदीप नोटबुक कुठे आहे? समजलं का मॅडम? What's your name? Vishnu. संदीप आहे का नोटबुक? इथे तर मेन नोटबुक लागेल रे थोडं ते. समजलं डिफरन्स बिटवीन अपेंड अँड इन्सर्ट. आता हे काय केलं आपण गोष्टी ॲड केल्यात. ठीक आहे आता आपल्याला काढायचं आहे यासाठी काय आहे. ठीक आहे आज घेऊ आपण नम. सिम्पल जाईल समजायला. ठीक आहे एन एम डॉट रिमूव्ह फोर. रिमूव्ह फंक्शन काय करतं? ठीक आहे आता समजून घ्या अजून एक. नंतर मी लास्टला तुम्हाला थेरॉटिकल डेफिनेशन सांगतो किंवा तुम्हालाच समजेल. ठीक आहे परत एन एम घेतो. बोलो. ठीक आहे अजून एक घ्या. आउट ऑफ. ओके ये कौन सा एरर है? एक सेकंड मी याला अजून थोडं वाढवतो. वरचं लिहिलं का तुम्ही तोवर? लिस्ट असाइंड आउट ऑफ रेंज. हाउ कॅन इट बी आउट ऑफ रेंज? सर डिलीट तर टोटली एलिमेंट डिलीट करतो ना. हां आय मीन पूर्णच करतं बट एक पर्टिक्युलर इंडेक्स नाही करत ना.
इंडेक्स पण करतो तो. असाइनमेंट इंडेक्स आउट ऑफ रेंज. हाउ कॅन इट बी आउट ऑफ रेंज? ठीक आहे, डेल का तुम्ही बाद में बाय द वे. फंक्शन वन इंडेक्स डिलीट करतं का? हां, इट डिलीट्स अ पर्टिक्युलर इंडेक्स. हेच सांगायचं होतं मला. इन्सर्ट रिमूव्ह काय करतं रे? ठीक आहे, एक सेकंड लक्ष द्या. रिमूव्ह एलिमेंट बाय व्हॅल्यू. काय केलं? 4 रिमूव्ह झाला. म्हणजे जर तुम्हाला कुठली स्पेसिफिक व्हॅल्यू माहिती आहे, लेट्स मला ते पहिल्या एक्झाम्पल म्हटलं मला रोहित काढायचं होतं, तर मग आपण कसं काढलं असतं रे? ठीक आहे, पॉप काय करतं आता बघा. लास्ट एलिमेंट डिलीट. अगेन डिफरन्स बिटवीन पॉप अँड अपेंड. डिफरन्स बिटवीन याच्यामध्ये खूप क्वेश्चन्स येतात. सगळ्यात जास्त इन्सर्ट, पॉप, रिप्लेस, रिमूव्ह, अपडेट याच्यामध्ये खूप येतात. डेल विचारत नाही, बट रिमूव्ह द लास्ट एलिमेंट. ओके, 0 करेक्ट. हे बघा रे, तरी म्हटलं काय आता तिथे चुकलं होतं. आपण रेंज चुकीची दिली होती, त्याच्यामुळे वरचं जरा कमी पडलं होतं. कारण की इथे आपण पॉप केलं आहे, इकडे रिमूव्ह केलं आहे, नंतर मग आपण त्याला सांग असो. आता 1th पोझिशनला कुठला होता रे? 2 होता ना, तो रिमूव्ह झाला. आणि वरती आपण काय केलं आहे ऑलरेडी? 6 रिमूव्ह केलं आहे, म्हणून आला नाही. डेल फंक्शन कळालं का अंजली? आय होप युअर डाऊट गॉट क्लिअर्ड. असं होऊ शकतं. मैंने भी पढ़ाई की है. Remove the specific index value. ठीक है, 1 2 3 4 5. ये 5 चीज़ें दिमाग में डाल लो, एकदम फिट कर लो. ठीक है, लूपिंग ओवर द सीक्वेंस तो हमने देख लिया है. लूपिंग ओवर द लिस्ट कैसे करते हैं? लूपिंग ओवर द लिस्ट कैसे करते हैं रे? लूपिंग ओवर अ लिस्ट. लिस्ट वरती लूप कसे लावता? काय वापर? फॉर लूप. हा, काय मॅडम, काय सगळे ब्लँक? काय काही काम आहे का तुम्हाला इकडे? और I in list. हे घ्या, लक्ष द्या इकडे. महिला संघटना, लक्ष द्या इकडे. असे ब्लँक फेसेस घेऊन बसले सगळे. फॉर आय इन ए. लिस्टची गरज नाही आता इथे. प्रिंट आय. लूपिंग ओव्हर, दिस इज ऑल्सो कॉल्ड लूपिंग ओव्हर अ लिस्ट. ठीक आहे, तेच मला रोहित वरती लूप करायचं होतं. ROHIT कसं करणार वैष्णवी? हां, फॉर बोला. फॉर लूप मध्ये काय पण? फॉर लूप मला पण माहिती आहे. फॉर लूप वापरणार. पुढे काय? काही गरज नाही. आता इथेच सांगा फक्त मला. नवीन लूप विचारतो मी तुम्हाला. मला फक्त हेच विचारून जावा. इथे एक रोहित नावाचा वर्ड आहे, मला ROHIT करायचं आहे.
फॉर बोला. हां सांगा, केलंय आपण. मला ROHIT असं पाहिजे. कसं करणार? फॉर कॅर इन ए कसं काय आता? तिथे बघितलेलं नका सांगू, इथे बघून सांगा. इन स्क्वेअर कॉमा रोहित. ब्रॅकेट हां मग तर करतच कशाला आहे आपण? मग तिथे लिस्ट झाली. तुम्ही असं फर्स्ट म्हणता इज ना. इंडिक इन स्क्वेअर ब्रॅकेट 0 रेंजचं कामच नाही. डायरेक्ट स्ट्रिंग हे बघा तर आपलं सिंटॅक्स बघा तर फॉर लूपचा काय लिहिलंय तुम्ही. हां फॉर लूप इन सिक्वेंस. मैडम लिखा हो तो पढ़ो ठीक से. फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स असा असेल. फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. सिक्वेन्स काय काय आहे? स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, रेंज. मग हे काय आहे? सिंटॅक्समध्ये बसतंय का हे बरोबर? फॉर व्हॅल्यू कॅर जी याच्यामध्ये जाणार. ओके आय एम सो सॉरी. इन सिक्वेन्स रोहित सेमीकोलन प्रिंट कॅर. काय येत होतं ना, फक्त सांगता नव्हतं है ना. ठीक आहे चला, स्लायसिंग पडले ते. हे लिहून घ्या कुठेतरी परत असं नोट म्हणून, की लक्षात राहील लूपिंग ओव्हर सिक्वेन्स म्हणजे काय. नंबर्स घेऊ का आता? रोहित, हे रोहित लिही ना. पेन बंद पडला. क्लासला कशाला येतो तू रोहित? ठीक आहे, समजलं का तुम्हाला काही? मी बोलतोय ते नाही, हे का दोघी समजलं? सध्या ठीक आहे. स्लायसिंग काय केलं इकडे? जर मी याला प्रिंट केलं. हां कोण सांगेल रे काय झालं? इन्क्लूड केलं आणि लास्ट इंडेक्सला एक्सक्लूड केलं. हे सगळं हे सेम आपण कशात करायचो? कुठल्या फंक्शन अजून एकाच सिक्वेन्समध्ये? रेंज करायचं ना. मग काय करतो? कसं आहे मग याच्यात पण काय येईल? स्टार्ट, एंड अँड स्किप. हेच जर मी, मला सांगा, मी जर असं केलं असतं प्रिंट HG. पॅलेंड्रोमचा किती लोकांनी सॉल्व्ह केलं रे? पॅलेंड्रोम म्हणजे काय हे माहिती आहे का? पण पहिले काय? ठीक आहे, युजरकडनं इनपुट घ्यायचा, चेक वेदर दिस नंबर इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. हां ठीक आहे, केलं आहे ऑनलाईन. कॅन अंडरस्टँड. केलंय सर. माधुरीने केलं आहे. आकाश ठीक आहे, एक्सपेक्टेड.
बाकी पण ॲज एक्सपेक्टेड. कसं करता? डबल कोलन देऊन निगेटिव्ह साईन. त्याच्यासाठी म्हणतो त्या फाईलमध्ये करून बघा या गोष्टी. केलं का तुम्ही सर? स्ट्रिंग युजरकडनं इनपुट याचा पॅलिंड्रोम. पॅलिंड्रोम म्हणजे काय? काय संदीप पॅलिंड्रोम म्हणजे? संदीप हां, पॅलिंड्रोम म्हणजे असे शब्द जे रिव्हर्स जरी केले तरी सेम होतात. मॅडम, वाव, हां, तर सांगू नका. तर ते चेक करायचं आहे. जर मी संदीप टाकलं तर आउटपुटमध्ये असायला पाहिजे नो दिस इज नॉट अ पॅलिंड्रोम. यासाठी तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट लागेल, हे पण सांगतो. सिम्पल लॉजिक लागेल. इक्वल टू असेल तर हे, इफ नॉट इक्वल टू असेल तर मग नॉट इक्वल टूची साईन ऑपरेटर, इक्वल टू नॉट, नाही तर एल्स ब्लॉकमध्ये पण चालेल, देता येईल. 2 ऑप्शन आहे. 0 सेमिकोलन 0 1 2 3 4. एक सेकंड. ठीक आहे. इथे काय झालं रे? इथे स्किप झाला. लिहिलंय ना मी इथे, तरी एवढा वेळ लागतो तुम्हाला. स्किप झाला. ठीक आहे. दिस इज हाऊ स्लायसिंग वर्क्स. जर मी इकडे जर मला रिव्हर्समध्ये करायचं तर कसं करेल रे? निगेटिव्ह इंडेक्स मायनस. हां, आता तर तुम्हाला लॉजिक पण दिलं मी. आता तर करा तो सॉल्व घरी, म्हणजे इफ एल्स पण थोडं रिपीट होईल कन्सेप्ट. समजलं का? स्लायसिंग झालं. समजलं? किती वेळ आपल्याकडे आहे वेळ? ओके, लिहून घ्या कुठेतरी. लिहिलं का? याने काय केलं? काउंट केले जे रिपिटेटिव्ह आलेले आहेत त्यांना. सॉरी, 10 3दा रिपीट झालाय म्हणून 3 रिटर्न केलं. हां, इथे सगळी गंमत आहे. हे लक्षात ठेवायचं. सॉर्टेड काय केलं रे? सॉर्टेडने करेक्ट. ठीक आहे. यातले डुप्लिकेट्स काढायचे असतील तर बाय द वे याला अजून एक ऑप्शन आहे. आठवला मला. प्रिंट GY. ठीक आहे, आपण प्रिंटमध्ये पण करू शकतो. हे बघा इथं एवढे तर सगळे वापरून बघा तुम्ही, नाही का इथं. ठीक आहे. नाही बघा तुम्ही. रिवर्स म्हणजे कसं नाही.
ठेवलं तर नको. ठीक आहे, बट रिव्हर्स काय करतो, हे रिव्हर्समध्ये करतो. राईट, आय डोंट नो वाय, व्हॉट एक्झॅक्टली इज रॉंग ओव्हर हियर. क्युरियोसिटी होतं, वाटलं कोणीतरी आन्सर करेल, सांगेल सर हे चुकलंय. सर GY डॉट सॉर्ट आणि पॅरेंथेसिस मध्ये रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू. सॉरी, GY डॉट सॉर्ट आणि पॅरेंथेसिस मध्ये रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू. सॉर्ट पॅरेंथेसिसमध्ये रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू. जागा गेलंय का? हां, तर त्याने म्हणून ते एक दिलं होतं आन्सर, नीड्स अँड ॲट्रिब्यूट. ठीक आहे, हां बरं, याच्यावरनं एक गोष्ट आठवली. तर अशा मेथड्समध्ये काही, एक सेकंड, मेथड्समध्ये लक्षात ठेवा कशामध्ये पॅरामीटर्स द्यायचे आणि कशामध्ये पॅरामीटर्स नाही द्यायचे. पॉपमध्ये द्यायची गरज होती का? बिकॉज इट हॅज इट्स बिल्ट इन थिंग. ठीक आहे, इथे त्यांनी सांगितलेलं की रिव्हर्सला बिल्ट इन असेच काही आहे, त्याला द्यावं लागेल एक पॅरामीटर. ठीक आहे, तसंच आपल्याला पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स फंक्शनमध्ये लागतील. कुठे पॅरामीटर्स द्यायचे आहेत, कुठे फंक्शन्स नाही द्यायचे, कुठे रिटर्न स्टेटमेंट वापरायची. सो इथे एकदा प्रॅक्टिस करून घ्याल ते. ठीक आहे, कुणी आन्सर केलं पाहिजे? प्रतीक्षा की माधुरी? सॉरी, प्रीतीने केला आन्सर. खुश. ठीक आहे, सो डायरेक्ट वी हॅव टपल. ठीक आहे, सो आपण टपलवरती करूया. तर तुम्ही सी अजून जर काही राहिलं आहे का? नो, नथिंग मोर तुमच्यासाठी. मग हे ठीक आहे, काय काय करायचं आहे लिस्टमध्ये लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या, लास्ट लूपिंग ओव्हर अ लिस्ट. ठीक आहे, त्यामध्येच तुम्ही ऑपरेशन करू शकता का इफ एल्सचे. आय मीन त्या लिस्टमधून मला जे पण इव्हन नंबर्स आहे ते बाहेर काढायचं. करू शकता का? फॉर आय इन ए. ठीक आहे, इफ आय मॉड्युलस इक्वल टू मॉड्युलस 2 इक्वल टू 0. ठीक आहे, ते काढायचं. सेकंड, लूपिंग ओव्हर अ लिस्ट. नंतर लिस्टवरचे इम्पॉर्टंट मेथड्स, ॲड, इन्सर्ट, जे आपण जे ॲड करतो. ठीक आहे, थांबा एक मिनटं बघूनच घ्या परत एकदा. हे बघा, हे पहिले तर लेन, मॅक्स, मिनिमम, सम. ठीक आहे, इंडेक्सिंग, स्लायसिंग, करेक्ट, रिव्हर्स करणं. ठीक आहे, अप अँड इन्सर्ट, रिमूव्ह, पॉप अँड डिलीट. ठीक आहे, लूपिंग, स्लायसिंग, नंतर काउंट, सॉर्टेड, रिव्हर्स. ठीक आहे, अजून जर बघायचं असेल तर कुठे बघायचं? हां, अजून एक सेकंड, हा एक बघून घ्या. इव्हन नॉटसाठीच आहे, बट मी तुम्हाला जे सांगितलं ते पण तुम्ही करू शकता. फॉर लिस्ट इन रेंज. लिस्टमध्ये आपण आता एक डिफाईन नाही करत बसलो एक लिस्ट, आपण काही डायरेक्टली एक रेंज दिली. ठीक आहे का, लिस्टमध्येच एक रेंज दिली. कुठून स्टार्ट हो बाबा तू? 10. कुठे स्टॉप हो? 80. 5 ने, आणि 5 ने काय हो? बस. मग इवन एक्स फॉर एक्स इन नंबर्स. फॉर एक्स इन नंबर्स इफ एक्स मॉड्युलस 2 इक्वल टू 0 और साठी हे प्रिंट इव्हन्स. ठीक आहे, सिम्पल आहे. नंतर मग टपल डायरेक्ट. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन आज प्रत्येकाला मिळेल, त्याच्यावरती जेवढे पण आहे ट्राय करायचं. ठीक आहे, जर ट्राय कराल तेव्हा समजेल, नाहीतर विसरत जाल. बघा, तुम्ही लूप्सच विसरलात. हे तर नंबर्स, हे तर वर्ड्स आहेत, हे विसरलं तर कसं होईल? कळतं का आपण कसं डेटाकडे चाललोय आता, डेटाच्या ऑपरेशन्सकडे? समजतंय का? फिल्टरिंग, सॉर्टिंग कसे चाललोय आपण. सो दॅट्स इट, व्हॉट वी हॅव टू डू. इट सिम्पल. ठीक आहे, उद्या टपल सिम्पल आहे. आता टपल एकदा स्ट्रिंग समज, टपल, आणि आपण सेटकडे जाऊयात उद्या, म्हणजे परवा मग डिक्शनरी करता येईल. ठीक आहे.